हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. दिवसाची आपली सगळ्यांची सुरुवात तर सारखीच होते आणि ती म्हणजे आपल्या कामांनी. तर तशीच माझी पण सुरुवात सकाळी उठल्यानंतर कामांनी झाली आणि आत्ताच 2-4 दिवसाआधीच आम्ही टूरवरून वापस आलो आणि तुम्हाला एवढे सगळे कपडे वॉश केलेले दिसत असेल आणि तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की एवढे मोठे कपडे कशाचे आहे? तर तेच जेव्हा आम्ही टूरला गेलो होतो, तर तिकडून आल्यानंतर सगळ्यात पहिले काम असतं आपलं ते म्हणजे बॅगमधले कपडे वॉश करून ठेवणे. तर तसंच मी सुद्धा केलं. बट माझ्याच्याने एक चुकी झाली ती म्हणजे मी कपडे जमा करत गेली. मी बॅगमधले कपडे सगळे वॉश तर केलेच, बट त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे काही कपडे मी वॉश केले ते सुद्धा मी त्याच बेडवर आणून टाकले आणि असे सगळे कपडे जमा करत गेले आणि त्याच्यामुळे एवढे सगळे कपडे तुम्हाला दिसत आहे. आज होता संडे आणि सुट्टीचा दिवस म्हटलं तर तो युटिलाइज झालाच पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी आपलं जे काही एक्स्ट्राचं काम आहे ते तर झालंच पाहिजे. म्हणून मी मनात आणून थोडा स्वतःला मोटिवेट करून ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायसाठी घेतल्या आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित बेडवर ठेवून दिल्या. आणि जे यांचं कपाट आहे त्याच्यामध्ये जे अद्विकच्या आणि यांचे कपडे आहेत ते सुद्धा खूप खराब झालेलं आहे आणि आता मला पूर्ण डीप क्लिनिंग माझं होणार नाही, बट थोडंफार मी ते सुद्धा अरेंज करून ठेवते. आता हे जे येलो आणि हे पिंक टॉप आहे हे मी मनालीवरून घेतलेलं आहे आणि खूप छान मस्त आहे आणि तिथले कपडे हे गरम असतात. तर हे 2 जे टॉप आहे मी तिथून आणलेले आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवले. त्याच्यानंतर काय, तर माझे सगळे कपडे मी बेडवर ठेवलेले होते आणि 1-2 ब्लाऊज होते जे मी वरती काढून ठेवलेले होते ते सुद्धा पाऊचमध्ये व्यवस्थित ठेवून दिले. आणि माझे सगळे कपडे माझ्या कबर्डमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले. आता राहिला होता प्रश्न तो म्हणजे यांचा. तर मी शर्ट वगैरे यांचे वॉश करून घेतलेले होते. ते यांनी प्रेस करून आणलेले होते आणि काही जे शर्ट होते ते मी कबर्डमध्ये लावून दिले आणि स्वेटरसुद्धा आमचे वरतीच होते. यांच्या कबर्डमध्ये तर सगळ्यात जास्त पसारा झालेला आहे आणि तो मला खरंच ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे. आणि काय होतं की ऑर्गनायझर जर आपण यूज केले तर व्यवस्थित अरेंज होते कपडे आणि असं नेहमी अस्ताव्यस्त होत नाही. तर यांच्या कबर्डमध्ये कितीही मी व्यवस्थित लावले तरी पण ते ऑर्गनाइजच राहत नाही, लवकर खराब होतात. तर माझे कपडे बघा मी असे काहीसे थोडेफार असे ऑर्गनाईज करून ठेवले आणि हा जो खालचा कप्पा आहे तर तिथे अजूनही तसंच बाकी आहे. तर एक दिवस काढून मी सगळे जे कपडे आहेत ते छान मस्त ऑर्गनाईज करून ठेवणार. अद्विकची आजी आलेली होती आणि त्या बाता वगैरे करत होत्या आणि अद्विकला मी त्याचे जे पसारा केलेले खेळणे आहे ते उचलायला सांगितलेले होते. आणि हे जे आहे हे हँड ग्लोव्ज वगैरे आहे, सॉक्स वगैरे आहे त्या स्नोमध्ये आम्ही घातलेले आणि त्यांनी ते आम्हाला पर्चेसेस करायला लावलेले होते. आणि काही फायदा नाही, एवढी काही छान क्वालिटी नव्हती त्याची. बट आता काय करणार, फेकून द्यायचे का, आपलेच पैसे वेस्ट जाणार. म्हणून मी आल्यानंतर ते पण वॉश करून घेतले आणि एका पाऊचमध्ये असे ठेवून दिले की भविष्यामध्ये आपण कधी कुठे स्नोच्या ठिकाणी फिरायला गेलो तर ते आपल्या कामात येणार. दुसऱ्या ज्या गोष्टी आहे दुसरं घेऊन त्याच्यावरती इन्व्हेस्ट करायची गरज पडणार नाही. म्हणून मी हा जो दिवाण आहे तर याचं पण मी तुम्हाला कधीतरी दाखवणार की मी कसे अरेंज करून ठेवलेले आहे. या दिवाणामध्ये छोटूसा दिवाण आहे पण बरेच गोष्टी मी याच्यामध्ये सुद्धा छान अशा ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. आम्ही तिकडून आल्यानंतर वरच्यावर मी जे क्लिनिंग आहे ती सर्व केलेली होती. खूप जास्त धूळ झालेला होता आणि रोडवर घर असल्यामुळं वाहनं तर चालूच राहतात आणि माहिती नाही मी सगळं घर व्यवस्थित लावून गेलेली होती आणि व्यवस्थित सगळं केलेलं होतं. तरीसुद्धा दाराच्या ज्या फटा असतात किंवा मग खिडकीच्या कुठून तरी घरामध्ये धूळ घुसला आणि सगळ्या घरामध्ये धूळ झालेला होता आणि सगळं घर तर मी तेवढ्यापुरता धूळ तर सगळा साफ केलेला होता. बट जे डीप क्लिनिंग असते ते माझी व्हायची होती आणि ते मला करायची आहे. बट सगळे कामं जर आपण एकाच दिवशी केले तर ते आपल्याच मग जास्त आपल्याला थकवा जाणवल्यासारखं होतो आणि खूप जास्त आपल्याच मग धावपळ होते. म्हणून मी काय करत असते की एका दिवशी एक काम एक्स्ट्राचं करते जेणेकरून कामसुद्धा होऊन जाते आणि आपण जास्त थकतसुद्धा नाही. तर अद्विकला मी हे त्याचे जे सगळे ABCDचे आहे तर हे सगळं उचलायला सांगितलं होतं आणि ते त्याने उचललं आणि व्यवस्थित तिथे ठेवून दिलं आणि तो त्याचं माझ्याशी मस्ती करणं चाललेलं होतं, सांगणं चाललेलं होतं की आता बाकीचे राहिलेले जे टॉयज आहे त्याचे ते तू उचल आणि जशी मी करत होते तसाच तो सुद्धा करत होता. मला असं वाटते की आपण जे छोटे छोटे काम करतो तर आपल्या कामांमध्ये मुलांनासुद्धा इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्यांनाही कळलं पाहिजे की आई करत आहे तर आपल्यालासुद्धा हे काम जमणार आणि मुलगा असो की मुलगी असं काही नाही आहे. मुलंसुद्धा काम करतातच आणि त्यांची कामे त्यांना आलीसुद्धा पाहिजे असं मला वाटतं.
अद्विकला मी माझ्यासाठी 1 ग्लास पाणी आणायला सांगितलं आणि त्याने त्याच्या आजीला मागून माझ्यासाठी 1 ग्लास पाणी आणलं आणि हळूहळू तो येत होता कारण ग्लास पूर्ण भरलेला होता. आणि असे छोटे मोठे कामं मी त्याला सांगत असते. आणि मुलांशी आपण स्ट्रिक्टली आणि सॉफ्टली या दोन्ही गोष्टींनी वागलो पाहिजे, की आपल्याला तो भिलासुद्धा पाहिजे आणि आपल्यासोबत फ्रेंडलीसुद्धा राहायला पाहिजे. तर असंच माझं काहीसं माझ्या मुलाशी रिलेशन आहे. आणि त्याच्यानंतर मी घर वगैरे छान संध्याकाळ झालेली होती, तर छान मस्त घरं वगैरे सगळे झाडून घेतले आणि झाडांना पाणी द्यायचं होतं, तर सगळ्या झाडांना पाणी वगैरे दिलं. छान मस्त हे जे रोप आहे तर ते हे ग्रो होत होते सदाफुलीचे. आणि जवळपास सगळे झाडे तर व्यवस्थित होती, बट एक जे हँगिंग प्लांट आहे तर ते थोडंसं खराब झालेलं होतं. माहिती नाही त्यांनी पाणी जास्त टाकलं की काय, त्याच्यामुळं आता मला याचं जे आहे ते व्यवस्थित बघावं लागेल. तर तसं पण मला सगळ्या झाडांना आता खत वगैरे द्यायचं होतं. तर एकाच दिवशी जर मी दोन्ही गॅलरीमधल्या झाडांना खत द्यायचं म्हटलं तर खूप वेळ होतो आणि बाकीची कामं पेंडिंग राहतात. म्हणून मग काय करते मी, की पहिले एका गॅलरीमध्ये आणि मग दुसऱ्या गॅलरीमध्ये. तर हळूहळू मला सगळ्या घराची सुद्धा डीप क्लिनिंग करायची आहे. ते मी जसं जसं करेल तशी तशी तुमच्याशी शेअर करणारच आहे. बट मी सगळं एका वेळी नाही काढणार, एका दिवशी एक एक काम करणार आणि सगळं मी तुमच्याशी व्यवस्थित शेअर करते छान. आणि पहिले एका गॅलरीमधल्या झाडांना खत देते आणि नंतर दुसऱ्या गॅलरीमध्ये. तर बघा ही जी शेवंतीची झाडे आहेत तर ही आम्ही नर्सरीमधून 40-40 रुपयाला आणलेली होती आणि पुष्कळ दिवस झालेले आहे, पुष्कळ महिने झालेले आहे या झाडांना. आम्हाला वाटलं की त्यांचा जो सीझन असतो थंडीचा तेवढ्यापुरते ते राहणार आणि मरून जाणार. बट बघा त्यांना आतासुद्धा छान मस्त छोट्या-छोट्या कळ्या येत आहे आणि छान मस्त ग्रो झालेले आहे. आणि सगळ्या ज्या शेवंती आहेत त्या सगळ्या जगल्या आमच्या. फक्त जे जास्वंदाचं झाड आहे तर त्याला फुलं भरपूर येतात, बट त्याचे जे पानं आहेत ते गळून पडतात. त्याच्यावरती मुंग्या वगैरे झालेल्या होत्या आणि मुंग्या घालवण्यासाठी, माशा घालवण्यासाठी माझ्याकडे एक छान अशी सोल्युशन आहे. तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल. एका वेळी मला वाटलं होतं की शेवंतीचे जे झाडं आहे तर ते मरून जाणार आणि त्याला छान कळ्या आल्या. त्याच्यावरून मला आठवलं की भविष्याच्या बाबतीत आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आपल्या कामावर आपला विश्वास असला पाहिजे आणि आपल्याला आयुष्यात जे काही पाहिजे आहे ते आपण मिळवू, खूप जास्त मेहनत करू, असा स्वतःवरतीच विश्वास असला पाहिजे. आपण करू शकतो कुठल्याही बाबतीत असो. बायकांचं कसं असतं की मला खूप सगळ्या साड्या पाहिजे किंवा मला खूप सगळी हे घ्यायचं, ते घ्यायचं, घरासाठी हे करायचं, ते करायचं. सगळ्या गोष्टी करायच्या, सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपण इंटरेस्ट असतो आपला. आणि मलाही असं वाटते की खूप जास्त मेहनत करावं. ज्या ज्या गोष्टी मला लाईफमध्ये हव्या आहेत त्या गोष्टी आपल्याला सगळ्या मिळायला पाहिजे. बट या सगळ्या गोष्टीवरती आपला विश्वास हा असला पाहिजे. काहीही झालं तरी चहाशिवाय तर ब्लॉगचा एंडच होणार नाही. आणि संध्याकाळचा वेळ होता तर चहा मात्र घ्यायचाच होता. दूध संपलेलं होतं त्याच्यामुळं मग यांनी दूध आणलं, ते मी तापायसाठी ठेवलं आणि एकीकडे चहा लावला. आणि चहा पिता पिता चहा करता करता एक काम तर झालंच पाहिजे, म्हणून जे भांडे होते वॉश केलेले दुपारचे ते मी लावून दिले ट्रॉलरमध्ये. म्हणजे एक काम तेवढं होऊन जातं. आणि त्याच्यानंतर मग छान मस्त निवांत वेळ होता. माझं हे सर्व आटपेपर्यंत माझ्या ज्या सासूबाई आहे त्यांनी दिवे वगैरे लावून घेतलेले होते. आणि मग अद्विक पण हॉलमध्ये होता, त्याचे बाबा आणि त्या सगळे हॉलमध्ये बसलेले होते. आणि मग मी मस्त छान मस्त बेडरूममध्ये आली. आणि आपल्यासाठी स्वतःसाठी आपण जगलो पाहिजे. थोडा तरी वेळ आपण स्वतःसाठी एकटीसाठी घालवला पाहिजे. रोजची कामे तर असतातच. मग छान एक बुक होतं, यांनी आणलेलं ते बुक होतं. तर चला म्हटलं चहा पिता पिता ते थोडं बुकसुद्धा रीड करून घ्यावं, म्हणून थोडा वेळ निवांत अशी बेडरूममध्ये बसली. आज आमचा जेवणाचा मेनू मस्त ताकाचं बेसन होतं आणि आईंनीच ते बेसन वगैरे बनवलं आणि त्याच्यानंतर मी पोळ्या वगैरे करून घेणार होते. तर घरामध्ये एक मस्त पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी आणि संध्याकाळचं वातावरण हे खूप छान मस्त प्रसन्न असतं. आणि त्याच्यात आणखी भर पडण्यासाठी मी मस्त जे ते धूपदाणी असते त्याच्यामध्ये कापूर लावला. तर हा भीमसेनी कापूर आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आपण कापूर जेव्हा जळवतो तेव्हा काय होते की पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, निगेटिव्ह वाईब्स दूर जातात. तर तेच मी करते. आणि संध्याकाळचा वेळ होता आणि मच्छर वगैरे पण झाले असेल तर ते सुद्धा कमी होतात. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला केस वगैरे वॉश करायचे होते. मग डॅन्ड्रफसुद्धा झालेलाच होता. तर मग मी काय केलं की जे खोबऱ्याचं तेल असते ते थोडंसं घेतलं आणि जे भीमसेनी कापूर होता तर तो घेतला आणि जे थोडा जास्तच घेतला आणि जे तेल आहे ते गरम करून आणले आणि जो कापूर असते तो सुद्धा छान मस्त बारीक करून आणला. थोडा तो तेलामध्ये टाकला आणि उरलेला जो कापूर आहे तो एक असा छोटासा जो कापड आहे
त्याच्यामध्ये टाकून त्याची पुडी बांधणार होते आणि तो आपण आपल्या कपड्यांमध्ये किंवा आपल्या साड्यांमध्ये किंवा मग आपले जे काही ड्रेसेस असतात त्याच्यामध्ये जर अशी पुडी बांधून ठेवली तर जे काही घाण स्मेल आहे किंवा मग कपड्यांचा जो कुबट वास असतो तर तो राहत नाही आणि खूप छान मस्त काम करतं हा कापूर. आणि आपले जे काही घरामधले जुने कपडे असतात तोच फाडून मी त्याचाच एक तुकडा घेतला. खूप सगळे जुने कपडे असतात ते फेकून द्यायच्याऐवजी जर आपण घरामध्येच यूज केले तर आपले बरेचसे पैसे असे वाचतात. तर अशी मी पुडी बांधली त्या ची आणि जे माझ्या टॉप्स होते तर तिथे ठेवून दिली, जेणेकरून त्याला काहीही बेकार जो स्मेल आहे तो लागणार नाही. आणि जे तेल होतं ते छान मस्त केसांना लावून घेतलं, छान मस्त मालिश करून घेतली, की जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी आता केस वॉश करायचे होते तर छान मस्त ते ॲब्सॉर्ब होऊन जातं केसांमध्ये आणि डॅन्ड्रफसुद्धा त्यांनी कमी होतो. बघा मगाशीच मी हे सगळं आवरलेलं होतं आणि पुन्हा सगळं अद्विकनी काढलं आणि पुन्हा त्याचा गेम चालू झाला. आता याला काय म्हणायचं, पसारा म्हणायचा की मुलांनी केलेला त्यांचा जो खेळ आहे त्याला खेळ म्हणायचं? असो, आपल्याला बोर झालं तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आणि मुलांना बोर झालं तर ते तरी काय करणार? त्यालासुद्धा घरामध्ये कोणी असं आमच्या बिल्डिंगमध्ये खेळायसाठी नाही आहे. त्याच्यामुळं मग तो सगळा खेळच काढतो आणि खेळतो आणि आपणसुद्धा त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्यांच्याशी थोडं खेळलं तर ते सुद्धा छान मस्त फ्रेश माइंडने राहतात. त्यानंतर सगळं जे आमचं जेवण वगैरे आटोपलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे किचन क्लीन करणे. कारण किचन जर क्लीन केलं तर आपला जो ओटा आहे, आपले किचन आहे ते नेहमी नीट आणि क्लीन राहते. तर माझं सगळं काम झालेलं होतं. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टेक केअर. बाय.